हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजपासून 12/12चं पोर्टल सुरू झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे 12/12चं पोर्टल हे वर्षातलं शेवटचं पोर्टल आहे आणि खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तसेच आज गुरुवार आहे जो की स्वामींचा वार आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचे गुरुवार ही जे मार्गशीर्ष महिन्यातले चालू आहेत त्यातला आजचा दुसरा गुरुवार आहे. तर नक्कीच हा आजचा जो दिवस आहे तो खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे अँड आपल्या ज्या काही विशेष होत्या त्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा हा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की आज 12/12 तारीख आहे. सो 1 आणि 2 मिळून जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर 3 येतं आणि 3 हा आपल्याला माहिती आहे गुरु महाराजांचा नंबर आहे, जो की खूपच जास्त डिव्हाइन आहे, खूपच जास्त ब्लेस आहे आणि खूप जास्त आपल्यावरती गुरूंची कृपा आहे हेच दर्शवितो. सो आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आजपासून सुरू होणार हे 12/12चं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये कुठल्या विशेष तुमच्या कंप्लीट झालेल्या आहे हे सांगणार आहे. तसेच तुम्ही जे काही मॅनिफेस्टेशन केली होती, वर्षभर जे काही तुम्ही वर्क केलं होतं त्याचं तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे, तसेच डिव्हाइन कडून तुम्हाला कुठले सरप्राइजेस मिळणार आहेत, कुठले गिफ्ट्स तुमच्यासाठी ओपन होत आहे. सो हे जे पोर्टल ओपन झालेले आहे ते तुमच्यासाठी कितपत भाग्यशाली आहे किंवा तुम्ही कितपत लकी आहात हे आपण आजच्या टॅरोट रीडिंगनुसार पाहणार आहोत. तसेच तुम्हाला स्वामी महाराज काय संदेश देऊ इच्छित आहेत, तसेच आपली जी सर्वांची महालक्ष्मी माता आहे जी की आज गुरुवार आहे त्यांच्या थ्रूही तुम्हाला काही डिवाइन मेसेजेस मिळणार आहेत. तसेच कुलस्वामिनी तुळजाभवानी यांच्याकडूनही तुम्हाला काही मेसेजेस मिळणार आहेत. सो तुम्हाला तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण पाहूया सुरुवातीला टॅरोट कार्डनुसार 12/12चं पोर्टल तुमच्यासाठी काय ब्लेसिंग्स घेऊन आले, तुम्ही जे वर्षभर वर्क केलेलं आहे त्याचं तुम्हाला काय फळ मिळणार आहे, तसेच तुमच्या जीवनामध्ये कुठले नवीन गिफ्ट्स ओपन होणार आहेत ते आपण आजच्या ह्या टॅरोट कार्डनुसार सुरुवातीला पाहूया. तर तुम्हीही तुमची जी विश मागितली होती त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. तर पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस येत आहेत. माय गॉड, इट्स लवर्स कार्ड. तर पहिलेच कार्ड जे आलेलं आहे लवर्सचं आलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड आणि आपल्याला माहिती आहे की आता जे हे 12/12चं पोर्टल सुरू झालेलं आहे ते नक्कीच आपल्या सर्वांसाठी खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलेले आहे. सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण आहे, आपल्याला दिसून येतंय की सगळीकडे एक सकारात्मकतेचं वातावरण आहे. कुणाच्याही मनामध्ये जी कालपर्यंत निगेटिव्हिटी होती ती आता दिसणार नाहीये, कारण की जे हे 12/12चं पोर्टल आहे ते आपल्या विशेष कंप्लीट करतात आणि आपण जे काही वर्षभर कार्य केलं आहे त्याचं आपल्याला फळ ह्या 12/12 पोर्टलच्या महिन्यामध्ये मिळून जातं. सो हे जे लव्हरचं कार्ड आलेलं आहे, सो ह्याच्यावरून आपल्याला कळून येतंय की जे कोणी आपलं लव मॅनिफेस्ट करत होतं एवढ्या दिवस, तर त्यांची जी मॅनिफेस्टेशन आहे ती कंप्लीट झालेली आहे. सो डिवाइननी तुम्हाला एक पॉझिटिव्ह संदेश दिलेला आहे की जे काही तुमच्या मनामध्ये होतं, तुमची जी विश होती तुमच्या पार्टनरच्या संदर्भात, तर ती पूर्ण होणार आहे. म्हणजे आय मीन पूर्ण झालेली आहे ती. सो हे जे काही तुम्ही मागितलं होतं वर्षभर, ज्याच्यासाठी तुम्ही आप दुआएं कर रहे थे उसके लिए, तो वो कंप्लीट हो चुका है. सो आपको कुछ भी मतलब टेन्शन लेने की जरूरत नहीं है. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड. जे कोणी लव मॅनिफेस्ट करत होते त्यांच्यासाठी त्यांचं लव मॅनिफेस्ट झालेलं आहे. जे कोणी त्यांच्या पार्टनरच्या शोधात होते त्यांच्यासाठी पार्टनर सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एंटर झालेले आहेत. सो तुम्हाला इथे क्लेम करण्याची गरज आहे. सो नक्कीच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर आपण नेक्स्ट कार्ड घेऊया. तो यस, इट्स अ बिग कन्फर्मेशन फॉर ट्विन फ्लेम जर्नी. जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे तर त्यांची जर्नी सक्सेसफुल झालेली आहे. त्यांनी जे वर्षभर वर्क केलेलं आहे त्यांच्या पार्टनरसाठी, तर त्यांना आता यामध्ये सक्सेस मिळणार आहे.
सो हे 12-12चं पोर्टल त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन आलेलं आहे. तर आपल्याला दिसून येतंय जे काही तुम्ही वर्क केले त्यासाठी डिव्हाइन, त्यासाठी तुमचे एंजल, स्पिरिट गाईड्स, तसेच अँसेस्टर्स, तसेच तुमचे जे डिव्हाइन तुम्हाला सपोर्ट करत आहेत, त्यांनी तुमची पाठ थपथपलेली आहे. तुम्हाला एक शाबासकी मिळालेली आहे, कारण की जे काही तुम्ही केलंय वर्क आतापर्यंत, चांगलं वाईट किंवा काही वाईट तर नाहीच करणार कुणी, जे कोणी वर्क केलेलं आहे त्यांचं, तर ते खूप जास्त डिव्हाइनला आवडलेलं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती पडणार आहे. सो हे जे काही तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये वर्क केलेलं आहे, जे कोणी सोलमेट जर्नीमध्ये आहे, ही काय तुमची जी काही जर्नी होती ती आता कंप्लीट झालेली आहे. सो तुम्हाला येथे डिव्हाइन ब्लेस करत आहे. सो क्लेम करण्याची गरज आहे. ओके, तर जे कोणी पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी दोन्ही फील करत होते एवढ्या दिवसामध्ये, एक निगेटिव्ह थिंकिंग तुमची चालू होती कशा तरी संदर्भात, कालपर्यंत चालू होती. तुमचं मे बी 1-2 दिवसापूर्वीची एनर्जी अशी होती की इट्स अ क्राईंग एनर्जी. तुम्ही कुठल्या तरी संदर्भात एक विचार करत होता, खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या विचारामध्ये होतात. मे बी हे तुमच्या पार्टनरच्या संदर्भात असू शकतं. तर असू शकतं की तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे नातं संपलंय अँड सो ऑन. ते असतात निगेटिव्ह थॉट्स असतात आपल्या मनामध्ये. या संदर्भात तुम्ही क्राईंग एनर्जीमध्ये होतात, खूप जास्त डिस्टर्ब होतात, असू शकतं तुम्हाला खूप जास्त रागही येत होता. बट आता ही जी एनर्जी आहे ती ह्या आजच्या दिवसापासून थांबणार आहे आणि एक न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. सो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हे जे दोन तुमचे युद्ध चालू होतं मनातल्या मनात, ते थांबणार आहे. तर नक्कीच आपल्याला दिसून येत आहे जे कोणी मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात ज्यांनी खूप काही मॅनिफेस्टेशन केलेले आहे की त्यांच्या जीवनामध्ये पैशाचा फ्लो वाढला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त अबंडन्स आलं पाहिजे, लक्झुरियस लाईफ आली पाहिजे, काहीतरी कोणी घर घेण्याचं स्वप्न पाहत आहे, तसेच कुणाला तरी कुठेतरी जॉबची सिक्युरिटी पाहिजे, तसेच ज्यांना ज्यांना आपल्या जीवनामध्ये मनी रिलेटेड सिक्युरिटी पाहिजे, तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहे. तर ज्यांनी कोणी मॅनिफेस्टेशन केली होती तर त्यांची मॅनिफेस्टेशन मनीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात कंप्लीट झालेली आहे. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी खूप जास्त लकी असणार आहे आणि त्याचंच उत्तर ह्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळत आहे. सो ही खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपल्याला माहिती आहे आजपासून खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे स्प्रेड होणार आहे. सो तुम्हाला ही एनर्जी ग्रहण करण्याची गरज आहे. सो नक्कीच तुम्हाला येथे क्लेम करण्याची गरज आहे. तर दिसून येत आहे एस ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आलेलं आहे. तर परमेश्वराने तुमचे जे काय वर्क आहे ते पाहिलेलं आहे. तर तुम्हाला कुठेही जे काही गोष्टी झाल्या नाही त्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. तर तुमची जी प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस होत आहे, प्रोग्रेस चालू आहे तुमच्या जीवनामध्ये, तर त्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी नाही मिळाल्या त्याकडे लक्ष देऊ नका. तसेच सध्या जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अचीव केलेलं आहे आतापर्यंत, तर त्याकडे परमेश्वर तुम्हाला लक्ष देण्यासाठी सुचवत आहे. तसेच एक प्रोग्रेसची तुमची स्थिती सुरू आहे. ज्यांनी कोणी कार्य केलेलं आहे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना माहिती आहे काहीतरी बिझी वर्क चालू आहे, बिझी आहेत ते खूप, आणि बिझी असणं खूप चांगलं आहे. जर त्या बिझीपणामध्ये तुम्हाला आनंद वाटत असेल तर ही एनर्जी खूप चांगली आहे. ती बिझी वर्क तुमच्या जीवनासाठी एक दाखवतं की तुमचं जीवन चालू आहे, कुठेही थांबलेलं नाहीये. सो ज्यांना कोणाला वाटत असेल खूप जास्त बिझी आहोत आम्ही, सध्या कशाला टाइम मिळत नाहीये किंवा खूप जास्त स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही, बट त्या कामातून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर नक्कीच हे परमेश्वराची ब्लेसिंग आहे तुमच्यावरती की तुम्ही ब्लेस आहात. तुम्ही ह्या जीवनामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या, तसेच तुम्ही जे जीवन जगत आहात त्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण एका चांगल्या रस्त्यावरती चाललेले आहात आणि परमेश्वराने जे तुम्हाला कार्य दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय उत्तम रीतीने कार्य करत आहात आणि त्यासाठी परमेश्वराने, डिव्हाइनने तुमची पाठ थपथपवलेली आहे. तुम्हाला एक आशीर्वाद दिलेला आहे, शाबासकी दिलेली आहे, कौतुक तुमच्यावरती परमेश्वर करत आहे. तुमच्यावरती
प्रेमाचा, अबंडन्सचा, तसेच एक वर्षाव होत आहे. एक खूप जास्त तुम्ही डिवाइनली ब्लेस आहात. एक सुरक्षा कवच तुमच्या भोवती तुमच्या एंजल्सनी घालून दिलेला आहे. सो खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो जे काही नाही आहे जीवनामध्ये त्याकडे दुर्लक्ष करा. तर किंग ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे, जे भावनात्मक दृष्टीने इतक्या दिवस डिसबॅलन्स तुम्ही असं तुम्हाला वाटत होतं की आपण भावनात्मक दृष्टीने डिसबॅलन्स आहोत. तर नाही, तुम्हाला परमेश्वराने एक आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही किंग ऑफ कप्स आहात. सो जे कोणी मेल एनर्जी आहे तर त्यांच्या ज्या भावना होत्या त्या आता 12-12 पोर्टलमध्ये तुम्हाला फुलफिल झालेल्या दिसून येत आहेत. जे काही भावनात्मक दृष्टीने तुम्ही कुणाची तरी वाट पाहत होतात तर ती आता वाट पाहणं, हे जे इंतजार आहे तो संपणार आहे. तर तुमची जी एनर्जी आहे ती स्वतःवरती लावण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. सध्या तुम्हाला स्वतःवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे, ना की तुमची एनर्जी बाहेर लावणं गरजेचं आहे. सो स्वतःकडे लक्ष द्या. तुमची जे काही एनर्जी बाहेर जात आहे त्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या. निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर या. बिकॉज द मूनचं कार्ड आलेलं आहे. सो असू शकतं दोन्ही वॉटर साईन आहेत. मे बी स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक, जे काही वॉटर साईन आहेत, मकर, ह्या जे वॉटर साईन आहेत त्यांचे हे असू शकतं, राशी असू शकतात. तसेच दिसून येतंय की किंग ऑफ कपचं कार्ड आलेलं आहे. तर मेल एनर्जी येथे कुठेतरी दुःखामध्ये दिसून येत आहे. सो हे जे द मूनचं कार्ड आलेलं होतं हे तुमच्या भावना दर्शवितं. तर कुणी जे दुःखामध्ये असेल किंवा काही निगेटिव्ह थिंकिंग करत असेल किंवा त्यांचे पार्टनर त्यांच्यापासून दूर गेले असतील तर तुम्हाला येथे काहीही घाबरण्याची गरज नाहीये. बिकॉज न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. कुणीतरी नवीन तुमच्यासाठी लव एक्सप्रेस करणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला तयार राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. अनदर मेसेज. येस, एस ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. हे खूपच पॉझिटिव्ह कार्ड आहे. आपल्याला माहिती आहे जे काही तुम्ही मागितलंय त्या सगळ्या तुमच्या मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होणार आहेत ह्या 12-12च्या पोर्टलमध्ये. कारण की आपल्याला हे पण माहिती आहे की हे पोर्टल खूपच जास्त पॉवरफुल आहे. सो हे पॉवरफुल पोर्टल तुम्ही ज्या काही इतक्या दिवस विशेष मागत होतात तर त्या काळामध्ये जेवढ्या फास्टली पूर्ण नाही झाल्या त्या एवढ्या 12 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहेत. सो आजपासून ते 24 तारखेपर्यंत ज्या काही विशेष तुम्ही मागितल्या होत्या त्या कंप्लीट होणार आहे. सो तुम्हाला तुमच्या जे विशेष आहेत त्या खूप जास्त काळजीपूर्वक एका वहीवरती, एका कागदावरती लिहिण्याची गरज आहे. जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते क्लिअरली अँड खूप योग्य पद्धतीने लाल किंवा हिरव्या पेनाने तुम्हाला त्या लिहायच्या आहे. जेणेकरून तुमचे जे मॅनिफेस्टेशन आहे त्या युनिव्हर्सकडे पोहोचतील आणि त्याचं तुम्हाला ह्या 12 दिवसामध्ये नक्कीच एक पॉझिटिव्ह उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आपल्याला दिसून येतंय की हे जी कप्सची एनर्जी आहे यासाठी डिवाइन आपल्याला खूप जास्त गाईड करत आहे की तुम्हाला आता तुमचं जे व्हर्जन आहे ते तयार करण्याची गरज नाहीये. कारण की तुम्ही ऑलरेडी ते तयार झालेलं आहे. एवढं वर्षभर जे तुम्ही वर्क केलेलं आहे, जे मनाने म्हणा किंवा शरीराने जे काही तुम्ही स्वतःवरती लक्ष दिलं, जे काही तुम्ही कार्य केलं स्वतःसाठी, तसेच मनाने जे तुमचे विचार होते ते नक्कीच बदलले असतील. ह्या काळामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यामध्ये दिसून येत असतील. तर तुमचं जे व्हर्जन आहे, जे नवीन क्रिएट करण्याची गरज नाहीये, तर ते क्रिएट झालंय ऑलरेडी. बस त्याच्यावरती तुम्हाला वर्क करण्याची गरज आहे. त्यानुसार तुम्हाला वागण्याची गरज आहे. तुमचे जे ध्येय आहे त्याकडे जाण्याची गरज आहे. तर मे बी इट्स 2025 एनर्जी असू शकतं. ही 2025 सुद्धा एनर्जी आहे की तुमचं व्हर्जन क्रिएट झालेलं आहे. यस, इट्स अ क्वीन ऑफ पेंटिकल्स. तर नक्कीच सक्सेस खूप जास्त येणार आहे तुमच्या जीवनामध्ये.
तर आपल्याला दिसून येते क्वीन ऑफ पेंटिकल्स आहे, तर हे एक सक्सेसचं पण कार्ड आहे. ज्या कोणी महिला असतील किंवा जी कोणी फिमेल एनर्जी आहे ती येत्या काही काळामध्ये खूप जास्त व्हायरल होणार आहे. एक सक्सेसचा आपण म्हणतो ना स्वाद त्यांना मिळणार आहे. वो स्वाद चखने वाले हे सक्सेस का. खूप जास्त मनी त्यांच्याकडे येत आहे. एक लाईफ पार्टनर जो ते इच्छित आहे तो त्यांना मिळणार आहे. तसेच जे त्यांचे लवर्स आहेत ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट झालेले आहेत. सो जे कोणी फिमेल ह्या एनर्जीशी कनेक्टेड झालेले आहे ह्या चॅनलशी, तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये त्यांच्या इष्टदेवतेचं नाव इथे टाईप करायचं आहे. आपल्याला दिसून येतं ही जी महिला आहे तिच्या हातामध्ये मनी आहे. सो हे जो पैसा आहे तो खूप भरभर के आ रहा है आपकी तरफ. तर नक्कीच हे काहीतरी नवीन रिलेशनशिप असू शकतं किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जॉब सिक्युरिटी मिळवू शकता किंवा कुठून तरी मनीचा फ्लो तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो दिसून येतंय की असू शकतं काहींना खूप जास्त बटरफ्लाय दिसत असतील आपल्या आजूबाजूला. बघा जरा युनिवर्स आपल्याला साईन देत असतात. सो तुम्हाला बघण्याची गरज आहे की आपल्याला आजूबाजूला काय दिसतंय, तर त्याकडे लक्ष द्या. नक्कीच काहींना बटरफ्लाय दिसत असतील तर हे एक पॉझिटिव्ह साईन आहे की नक्की तुमच्या येत्या जीवनामध्ये खूप जास्त अबंडन्स येत आहे. सो इथे नक्कीच खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर संघर्ष जो आहे तो आता संपणार आहे. ज्या काही गोष्टीसाठी तुमच्या घरामध्ये जमिनीशी रिलेटेड किंवा एखादं होम घ्यायचं आहे तुम्हाला, तसेच घरामध्ये काही तुमचं चालू असेल वाटणी वगैरे किंवा काही जरी चालू असेल तर हा जो संघर्ष आहे तो थांबणार आहे आणि एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. आपल्याला दिसून येते 5 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. तर दिसून येते की काही 5 लोकांमध्ये कुठेतरी वादविवाद चालू आहेत, जे की 5 महिन्यापासून चालू असतील किंवा 5 दिवसांपूर्वी स्टार्ट झाले असतील, सांगता नाही येत. बट असू शकतं की काहीतरी इट्स अ जनरल रिडिंग. सो असू शकतं काहीतरी वादविवादाची स्थिती होती, बट ती नक्की क्लिअर होणार आहे. द स्टार आपल्याला माहिती आहे मेजर आर्कानाचं कार्ड आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड. एक इनोसंट व्यक्ती आहात तुम्ही, इमोशनल आहात आणि परमेश्वराने पाहिले आहे तुमचे कष्ट पाहिले आहे. तुम्ही किती त्रास घेतलाय आतापर्यंत, किती संघर्षयुक्त जगलात, किती लोकांनी तुम्हाला छळलंय, किती तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या साधेपणाचा इमोशनलपणाचा किती फायदा घेतलाय हे परमेश्वराने पाहिलं आहे. पण तुम्हाला आता एका स्टार सारखं तुमचं जीवन होणार आहे. एक आपण म्हणतो ना ध्रुव तारा जसा एका अढळ स्थानावरती जाऊन पोहोचला तसं तुमचं सुद्धा जीवन होणार आहे. तुम्ही एका अशा स्थानावरती जाऊन बसणार आहात जिथून तुम्हाला कोणीही हलवू शकणार आहे. मे बी हे नेम फेम मनीच्या संदर्भात असू शकतं किंवा जे तुमचे पार्टनर आहेत, लाईफ पार्टनर जे आहेत त्यांचा तुमचा जन्मजन्माचा जो साथ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आपण पाहिलं मगाशी की ट्विन फ्लेम जर्नीचं, सोलमेट जर्नीचं, कुठल्या तरी लव्ह जर्नीचं कार्ड आपल्याला आलं होतं. तर हे जे तुमचे पार्टनर आहेत ते तुमच्या जीवनामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात आणि त्यांच्यासोबत तुमचा जन्मोजन्मचा साथ आहे जो की तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह इंडिकेशन आजच्या व्हिडिओमध्ये मिळत आहे. सो त्यासाठी तुम्ही डेस्टनीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. टॅरोट कार्ड्सवरती, प्रेडिक्शनवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. काही काही लोकांना विश्वास बसत नाही. सो ते युनिवर्स तुम्हाला साईन देत आहे बट तुम्ही त्याकडे निग्लेक्ट करता अँड इट्स नॉट गुड. बिकॉज आपल्याला काहीतरी कुठून तरी व्हिडिओ मिळतो, मग हा का मिळतो ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. सो तुमचं जी कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये एक्झिस्ट करते आणि तुम्हाला त्या व्यक्तीविषयी खूप जास्त मनातून खूप जास्त वाटतं की नाही ही व्यक्ती माझ्या जीवनात आली, हा योगायोग नाहीये, तर काहीतरी कारण आहे ही व्यक्ती माझ्या जीवनात आली. बिकॉज हे कारण आहे की तुम्ही एका जर्नीमध्ये आहात आणि परमेश्वराने ही जर्नी तुमच्यासाठी खास दिली आहे. सो या इंडिकेशनकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाहीये. तर नक्कीच काही काही लोक परमेश्वराचीच परीक्षा पाहतात की असं कसं काय आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं, आपल्या जीवनामध्ये असं होणं शक्य नाही. तर हे जे निगेटिव्ह थिंकिंग आहे यातून तुम्हाला ह्या 12-12 पोर्टल पासून तर नक्कीच बाहेर पडायचं आहे. कारण की तुमच्याकडे खूप जास्त गोष्टी पॉझिटिव्ह रीतीने येत आहेत
आपल्याला माहिती आहे एस ऑफ सॉर्टचं कार्ड आलं आहे, तसंच एस ऑफ कप्सचं पण कार्ड आलेलं आहे. सो हे कार्ड्स तुम्हाला काय सांगत आहेत, तर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. जे कुणी आतापर्यंत सुद्धा निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच येथे आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला गाईड करण्यात येत आहे युनिव्हर्स थ्रू, की तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. ज्या कुणा व्यक्तीबद्दल तुम्हाला तुमच्या मनामध्ये खूप जास्त भावना आहेत तर तीच व्यक्ती तुमचा लाईफ पार्टनर आहे, जो की तुम्हाला तुमच्या डिव्हाइननी युनिव्हर्सनी तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे. सो येथे कुठेही तुम्हाला शंका बाळगण्याची गरज नाहीये. डिव्हाइनच्या प्लॅनवरती किंवा युनिव्हर्सच्या प्लॅनवरती तुम्हाला शंका ठेवायची नाहीये. सो खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी होती आजची. आपल्याला माहिती आहे हे जे 12-12 पोर्टल आहे ते आपल्यासाठी खूप जास्त एक डिव्हाइनली गाइडेड जी आपले जीवन आहे त्यामध्ये एक चेंजेस म्हणजे बिग चेंजेस लास्ट मंथ आहे अँड लास्ट पोर्टल आहे. सो जे काही मॅनिफेस्टेशन मागितले एवढ्या वर्षभर त्या आता नक्कीच एकदम वेगाने कंप्लीट होण्याचे चान्सेस आहे. सो पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिलं तरच आपल्या जीवनात जे काही अट्रॅक्ट आपण करू ते पॉझिटिव्हरित्या मॅनिफेस्ट होणार आहे. लास्ट मेसेज घेऊया आपण. तर एस ऑफ वॉन्डचं कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच मी तुम्हाला सांगितलं जे काही तुम्ही कार्य केले ते तुमच्या डिव्हाइननी पाहिले, एंजल्सनी पाहिले, तुमच्या स्पिरिट गाईड्सनी पाहिले, तुमच्या एन्सेस्टरनी पाहिले आणि तुम्हाला खूप जास्त त्यांनी शाबासकी दिलेली आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही छोटं मोठं कार्य काय केलं असेल ते त्यांच्या दृष्टीने खूपच छान आहे, खूपच उत्तम आहे. तुमच्यासाठी एक ब्लेसिंग्स ते पाठवत आहे ह्या व्हिडिओ थ्रू. तुमच्यासाठी खूप खूप ब्लेसिंग्स आहेत अँड असंच कार्य करत राहा. भविष्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून जे काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मिळवू इच्छिता ते तुम्हाला परमेश्वर देणार आहे. बिकॉज इट्स ऑलरेडी युअर्स. तुम्ही जे काही इच्छा करता, जे काही तुम्ही पाहत आहात, तुमच्या जे कल्पनाशक्तीनुसार तुम्ही जे पाहत आहात ते तुमचंच आहे. सो हे युनिव्हर्स आहे, हे ब्रह्मांड आहे, यासाठी काहीही अशक्य नाही. कारण की आपण सगळे एक आहोत, आपली एनर्जी एक आहे. सो जे काही आपल्याला पाहिजे आहे ते ऑलरेडी आपल्यासाठी एक्झिस्ट करतं. यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार कार्य करणंही गरजेचं आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग अँड आय लाईक इट सो मच बिकॉज सगळे कार्ड सगळे पॉझिटिव्ह आले होते अँड सगळ्यांचे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट हो यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. तसंच जे कोणी निगेटिव्ह एनर्जीमध्ये असेल त्यांची निगेटिव्हिटी दूर व्हावी यासाठी मी डिव्हाइनकडे नक्कीच प्रार्थना करत आहे. सो जे कोणी ह्या व्हिडिओवरती आहेत त्यांच्यासाठी मी खूप जास्त ब्लेसिंग डिव्हाइन थ्रू तुमच्याकडे पाठवत आहे. सो त्याला तुम्हाला क्लेम करण्याची गरज आहे. ग्रॅटिट्यूड फील करा, ॲक्सेप्ट करा. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर भरभर के आपको भगवान आशीर्वाद दे रहा है. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी पण एस ऑफ पेंटिकलची होती. खूप जास्त धनवर्षा तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. तर पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्हरित्या कार्य करा. सो बी हॅपी. अँड आपण आता आपल्याला स्वामींकडून तसेच आपली जी आई आहे तुळजाभवानी यांच्याकडून काय मेसेज मिळतात ते पाहूया. ओके, तुमचं जे जीवन आहे ते खूप जास्त नैतिकतेने तुम्ही आजपर्यंत जगत आलात. कधीही तुमची जी नीतिमत्ता आहे ती तुम्ही ढासळू दिली नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही एक न्यायपूर्ण वागत आला आहात. त्यासाठी तुम्हाला आपले स्वामी महाराज तसेच आपली आई तुळजाभवानी खूप जास्त ब्लेसिंग्स पाठवत आहे. ओके, तर पास्ट लाईफचं कार्ड आलेलं आहे. तर आपल्याला दिसून येतंय मे बी जे कोणी काही पास्ट लाईफ कनेक्शन फील करत आहे त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांना ते ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे. काही काही लोक ऍक्सेप्ट नाही करत की हे माझं पास्ट लाईफ कनेक्शन असू शकतं. बट आपल्याला माहिती आहे की हा जो काळ आहे तो फक्त आपल्यासाठी आहे, ब्रह्मांडासाठी हा काळ नाहीये. तर आपले हे जे जन्मोनजन्म आपण पाहतोय ही जी आत्म्याची आपली जर्नी आहे, तर आपल्याला माहिती आहे की आत्मा हा कधीही चेंज होत नाही. तो फक्त शरीर बदलतो आणि आत्म्याला कुठलंही टाइमचं बंधन नसतं.
सो आपण जे काही कॅरी फॉरवर्ड करतो ते आपल्या पास्ट लाईफ पासूनच कॅरी फॉरवर्ड करतो. जे कोणी लोक आपल्याला भेटणार असतात ते भेटलेले असतात ऑलरेडी पहिल्याच आपल्या लाईफमध्ये ते आपल्याला भेटलेले असतात. सो म्हणूनच ते आपल्याला पुन्हा पुन्हा येथे आपल्याला दिसत असतात किंवा आपलं त्यांच्याशी काहीतरी कार्मिक किंवा काहीतरी त्यांच्याशी लव्ह रिलेशनशिप किंवा कुठलं ना कुठलं तरी काहीतरी नातं असल्याशिवाय ते आपल्याला येथे भेटत नाहीत. सो आपल्याला ह्या गोष्टींवरती लक्ष देण्याची गरज आहे. सो पास्ट लाईफचं कार्ड आलेलं आहे. तर जे काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती सध्या अनुभवत आहात तर ती तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे. तर गिल्टच्या एनर्जीमध्ये असाल तर त्यातून लवकर बाहेर पडा. स्वतःला दोष देऊ नका. जे काही घटना घडल्या तुमच्या जीवनामध्ये त्यासाठी प्लीज स्वतःला दोष देऊ नका. त्यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. वर्षभर तुम्ही खूप छान कार्य केलेलं आहे. तर जी काही कुणाच्या मनामध्ये काही गिल्टची भावना असेल की मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं, तर खूप सगळं मिळतं आपल्याला, बट आपल्याला काही गोष्टींसाठी वेटिंग करावं लागते, काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते आणि ती वाट पाहण्यासाठी तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे. तर द रिबेल, काही लोक खूप जास्त रिबेलियस आहेत, कुठल्या तरी गोष्टीसाठी बंड करू इच्छितात. तर नक्कीच जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे त्यासाठी आपण बंडही केलं पाहिजे. किती दिवस आपण शांत बसणार? प्रत्येक गोष्ट शांत बसून मिळत नाही, तर त्यासाठी ऍक्शन घेणंही गरजेचं आहे. सो घरी बसून आपल्याला आयतं कोणीही आणून देणार नाही. त्यासाठी कर्म करा, त्यासाठी ऍक्शन घ्या. यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सप्रेशनच्या एनर्जीमधून बाहेर या. तुम्हाला स्वामी महाराज तसेच आई तुळजाभवानी सांगत आहे, तुमच्या भावना एक्सप्रेस करा. ज्या कोणाला आपल्या भावना बोलता येत नाहीत तर त्यांनी नक्कीच त्या एक्सप्रेस करण्यासाठी येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तर नक्कीच ह्या मेसेजकडे लक्ष द्या. फ्लावरिंग, तुमचं जीवन एक फुलासारखं आहे. फुलासारखा सुगंध द्या सर्वांना. आपल्याला माहिती आहे की फुलं जे आहेत ते दुसऱ्यांना सुगंध देण्यासाठी जन्मलेले असतात. तर हे जे तुमचं जीवन आहे ते खूप जास्त फ्लॉवरिंग आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी कार्य करू शकता. तुमच्याकडे ती क्षमता आहे. परमेश्वराने तुम्हाला तो वरदहस्त दिला आहे की तुम्ही फक्त स्वतःच्या आयुष्याकडे न पाहता तुम्ही समाजासाठी किंवा इतरांसाठी काय कार्य करू शकता, यासाठी सुद्धा तुम्हाला डिवाइन तुमची आई महालक्ष्मी, तुळजाभवानी, कुलदेवी असेल तुमची किंवा स्वामी समर्थ महाराज, यासाठीच तुम्हाला गाईड करत आहेत की जीवन फक्त स्वतःसाठी जगण्याचं नाव नाही, तर दुसऱ्यांसाठी सुद्धा, इतरांसाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करण्याची गरज आहे. तर असू शकतं तुम्ही प्राण्यांसाठी करू शकता, झाडांसाठी, वनस्पतींसाठी, पशुपक्ष्यांसाठी, घरासाठी, आपल्या समाजासाठी तुम्हाला कार्य करण्यासाठी येते डिवाइन नक्कीच तुम्हाला त्यासाठी ब्लेसिंग्सही मिळतील. तुम्ही कार्य करण्यासाठी पुढे जा. तुम्हाला परमेश्वराचा एक हात मिळेल. तुम्ही जसं जसं चांगलं कार्य करायला पुढे जाल तसं तसं तुम्हाला मार्ग, तुमचे डोअर्स ओपन होत जातील तुमच्या जीवनामध्ये. यासाठी डिवाइन तुम्हाला या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे. अँड बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे द सोर्सची. द सोर्स, आपला सोर्स काय आहे? तर युनिव्हर्स आपला सोर्स आहे, परमात्मा आपला सोर्स आहे. तर नक्कीच त्याकडून आपण ब्लेसिंग्स घेऊया. अँड आपल्यासाठी युनिव्हर्स नेहमी चांगलंच चिंतत असतो. अँड आपल्याला माहिती, जे काही आपल्या जीवनामध्ये घटना घडतात त्या कनेक्टेड असतात ब्रह्मांडाशी. अँड आपल्याला ह्या ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मे बी असू शकतं आपल्या जीवनामध्ये काही काही घटना अशा घडून गेल्या की ज्यावरती आपल्याला विश्वासही बसत नव्हता, बट कोइन्सिडेंटली त्या घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात. प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही लिंक लावत गेलात आयुष्यामधले तर त्या उगाच घडत नाही, तर त्यामागे काही ना काहीतरी डिवाइनचं कारण असतं. त्यातून आपल्याला काहीतरी लेसन्स शिकायचे असतात, काहीतरी आपले कार्मिक लेसन्स असतात, ते आपल्याला शिकायचे असतात. म्हणून आपल्याला डिवाइन आपल्या ट्रू सेल्फमध्ये येण्यासाठी येथे युनिव्हर्स थ्रू तुम्हाला गाईड करत आहे. बिकॉज युनिव्हर्स आपला सोर्स आहे, त्यावरती लक्ष द्या. तर ही होती आजची रिडिंग. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल त्यांनी नक्कीच क्लेम करा. व्हिडिओवरती नवीन असाल तर माझे व्हिडिओ असे सर्वीकडे शेअर करा. ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत ते पोहोचू द्या, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त निगेटिव्ह वातावरण असेल तर ते काहीतरी चेंज होण्यासाठी मदत होईल. सो आता सध्या हा लास्ट मंथ आहे.
टॅरोट कार्ड रिडिंग तुम्ही बुक करू शकता. बिकॉज काही लोकांनी केली आहे. तर ज्यांना कोणाला टॅरोट कार्डमध्ये इंटरेस्ट असेल, त्यांना प्रेडिक्शनमध्ये इंटरेस्ट असेल, त्यांनी नक्कीच आपली पर्सनल रिडिंग बुक करा. अँड खूप जास्त बिझी असं, सो नक्कीच लवकरात लवकर तुम्ही तुमची पर्सनल रिडिंग बुक करा. सो तुम्हाला 2-3 दिवसानंतर तुमच्या रिडिंगचं मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकेल. सो नक्कीच ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर सर्वांसाठी हे 12-12चं पोर्टल त्यांच्या मॅनिफेस्टेशन कंप्लीट करणारच आहे. अँड त्याबरोबर सर्वांना खूप जास्त बेस्ट ऑफ लक. अँड तुमचे जे मॅनिफेस्टेशन आहे ते एका कागदावरती 12 वेळेस नक्की तुम्हाला लिहायचे आहे. सो गुड लक अँड बी हॅपी. थँक्यू.